ना मी अनेक वेळा भेटले आणि त्यांच्याविषयी बोलशील मला? खूप चांगलं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे चांगलं म्हणजे की त्यांच्याशी अनेक वेळा असं झालं की कलाकार सगळे असे मिळून एक 8-10 कलाकार सगळे मिळून आम्ही त्यांना भेटायला जायचो. आम्ही असं 2-3 वेळा त्यांना जाऊन भेटलेलो आहे. हं. मग सहज गप्पा मारता मारता अनेक त्यांच्या त्या कोपरखळ्या मारायचे किंवा बोलता हं. बोलता असे त्या म्हणतो ना, की असं एक मला काय राजकारणातलं फार कळत नाही. मी काय आणि राजकारणात मी जाईन असंही मला माहिती नाही अजून तरी, की उद्याचं काय आहे मला माहिती नाही. आपण उद्याचा कसा दिवस उजाडेल हे आपल्याला माहीत नसतं. कधीच कोणी असा विचार केला नाही, की अजितदादांचं असं काहीतरी होऊ शकतं हं. त्यांच्या आयुष्यामध्ये. असं काहीतरी अचानक म्हणजे मला असं वाटलं, की कोणीतरी खोटी बातमी जेव्हा मी सकाळी त्या दिवशी पहिल्यांदा हे उघडलं फोन उघडला तेव्हा सगळ्या बातम्या, बातम्या, बातम्या आल्या. तेव्हा असं मला वाटलं कोणीतरी खोटी बातमी पसरवत असेल. पण नंतर मग परत सगळीकडे ते लाईव्ह झालं, की असं-असं आहे. सो अ, खूप ते काय म्हणतो ना, मला असं माझ्या आयुष्यातले असे 2-3च प्रसंग आहेत जे मी त्यांना भेटले, जे खूप छान होते. मला त्यांच्याशी बोलावं असं वाटतं. असे संवाद साधावा हं. किंवा त्यांचं ऐकावं, तसे ते होते. म्हणजे खूप जेव्हा व्यक्तिगत जेव्हा त्यांना आम्ही भेटायचो, हं. कुठलेही असं पॉलिटिकली करेक्ट उत्तर ते त्यांच्याकडनं असं नव्हतंच होत कधी, की बाबा हं. हे हे असं तसं तसं नाही. जे मनात आहे ते असं फाड बोलणार आणि किंवा अ, कुठलाही असा पडदा न ठेवता असं ते स्पष्ट बोलायचे आणि बोलायचे. हं. मजेशीर व्यक्तिमत्व होतं ते. राजकारणात खूप मोठा त्यांचा एक लॉस झाला असं मला वाटतं, की राजकारणामध्ये एक हवे असणारं व्यक्तिमत्व होतं ते. चांगले सुस्वभावी होते. दुसरं की गेल्या अनेक वर्षांमध्ये कल्चरली जास्त कोणी ॲक्टिव्हेट असेल तर ते दादा होते. हं. मग त्या संबंध महाराष्ट्रामध्ये सगळ्या कलाकारांचे त्यांच्या सांस्कृतिक सेलतर्फे इतके कार्यक्रम व्हायचे सगळीकडे, की ती एक आठवण राहून गेली आहे, की नुकसान खूप मोठं महाराष्ट्राचं झालंय अच्छा. त्यानिमित्ताने. हं. लिटरली आणि अजितदादांचं पाहिल्यानंतर तर खरंच त्या गोष्टीवर ना असा एक विश्वास आपला पटकन बसतो ना, तसं झालेलं आहे, की खरंच हे नाहीच आपण उद्याच्या दिवसाचं काही सांगू शकत नाही. हो. तसं आहे आणि आत्ता मला तुला विचारायला आवडेल, की आठवणी असतात ना, या कायम आपल्या सोबत असतात. त्यामुळे एक तर आशाताई आपल्यातनं गेल्या. कधी योग आला होता आशाताईंना भेटण्याचा आणि त्यांच्याकडनं तुझी तारीफ ऐकण्याचा? आशाताईंना आशाताईंशी मी खूप रिलेट करते. मला असं नेहमी वाटतं, की ज्या गोष्टीतनं त्या गेल्यात ना आयुष्यभर, हं. त्या खूप माझ्याशी रिलेट करणाऱ्या आहेत. मी त्यांच्या सगळ्या ज्या काही गोष्टी, काही घटना आहेत, ते जेव्हा मी बघते, तेव्हा मला असं वाटतं हां, परिस्थिती वेगळी असेल. त्यांची परिस्थिती वेगळी आहे, माझी परिस्थिती काही वेगळी असेल. पण इंटेन्सिटी जेव्हा मी बघते ना, मला असं वाटतं मी सेम कुठेतरी आहे. त्यांच्याशी रिलेट करते. आणि स्वभाव जो आहे, तो त्यांच्यासारखा मला व्हायला आवडेल. ओह! काइंड ऑफ म्हणजे कसा? कारण त्यांचं कसं होतं, की जे खरं आहे, ते खरं आहे. हं. एकदा आमच्या स्टेजवरती सारेगमपच्या स्टेजवरती त्यांनी मला विचारलं होतं, की तुझं जेही काही मत असेल ना, जे काय तू बोलतेस, त्या मतावरती ठाम राहायचं. असं त्यांनी मला एकदा बोललं होतं. तर इतकं माझ्या मनात अजूनही ते शब्द त्या ज्या दिवशी गेल्या ते एकदम ते शब्द मला आठवले. सो जोही निर्णय घेशील, जेही बोलशील, त्या बोलण्यावरती तू ठाम राहा. अशीच राहा. असा तो आशीर्वाद त्यांनी मला दिला होता एकदा. भेटायची संधी खूप वेळा आली. अशा त्यांना मी खूप वेळा भेटले आणि त्यांचं गाणं त्या इथून अजून 100-200 वर्ष जातील, मला नाही वाटत. ऑफ कोर्स नाही. कारण आपण त्यांच्यावर इतकं प्रेम करतो. हं. इतकं
आशामय, लतामय आपण आहोत. आपण अजूनही बिकॉज पुढचं जनरेशन आता माहिती नाही अल्फा, बीटा काय सगळ्या नवीन जनरेशन हो. येत आहेत त्यांचं मला माहिती नाही. पण आपण अजूनही अ, दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए, चांदण्यात फिरताना माझा धरला असा का हात, माझा धरला असा हात, चांदण्यात फिरताना माझा धरला असा हात, केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली. ह्याच्यावरतीच प्रेम करत आलोय अजूनही. आपण त्या एरातनं आलोय. बरोबर. मग ते भावसंगीत असो, त्यांचं पिया तू अब तो आजा असो, त्यांचं जीवलगा राहिले रे दूर घर माझे असो, किंवा मग हंगामा हो गया असो. हम्म. सगळ्याच गाण्यांवरती आपण तितकंच प्रेम केलोय. त्याच गाण्यांवरती आपण जगलोय. त्याच गाण्यांवरती आपण कमवलंय कलाकारांनी. कलाकारांचे करिअर बनलेत ह्या सगळ्या गाण्यांनी. हो. कलाकारांची ओळख बनली आहे. अनेक कलाकारांना ओळख मिळाली आहे त्यांच्यामुळे. अनेक कलाकारांची घरं अजूनही चूल आशाबाईंमुळे पेटते. त्याच्यामुळे त्या फक्त शरीराने गेल्यात. त्यांचं जे या क्षेत्रातलं योगदान आहे ते पुढचे अनेक वर्ष असेच राहील. निश्चित. ते ते कधी पुसल्या जाईल असं मला वाटत नाही. तू आत्ता त्यांच्याशा रिलेट केलंस काही गोष्टींमध्ये स्वतःला, की ती इंटेन्सिटी सेम वाटते. मला तुझ्या बाबतीत एक म्हणजे तुझे काही पॉडकास्ट ऐकून तू काही ठिकाणी खूप मनमोकळेपणाने व्यक्त झालीस जे आहे. मला एक म्हणायचं आहे, की आपल्या एक असतं ना एवढा संघर्ष असतो. अशी परिस्थिती असते त्याच्यात सूर सुचणं, सुरात गाणं म्हणजे आय कांट इमॅजिन की आपण एखादं जरी आपलं काहीतरी लागलं की आपल्याला पटकन आपली इकडचं हे हलतच पूर्ण आणि त्याच्यामध्ये अशी परिस्थिती असताना सुरांना सोबत घेऊन पुढे जाण्यासाठी सुचणं हे इतकं कठीण आहे. हे तू कसं काय सगळं घडवून आणलंस? म्हणजे ती मला वाटतं ती त्याचा वरच्याचा हात असणार किंवा ती देणगी तू जन्मतः घेऊन आली असणार की बाबा हिचं हे कमी आहे तर हे पारडं आपण जड देऊया ह्या मुलीला. सो मला वाटतं तसंही असू शकतं. तू त्या बाबतीत कसा विचार करतेस? मला एक सांग, तू आत्ता जस्ट जसं म्हणालीस की एखादी ठेच जरी लागली तरी इकडचं आपलं सगळं हलतं. इकडचं हल्ल्यानंतर कसं आहे, तू जरा ब्रेक घेऊ शकतेस. बरोबर आहे. कारण तुला त्याची गरज आहे. तुला नाही फारसा फरक पडणार की ठीक आहे माझं हल्लेलं आहे, मला 8 दिवस ब्रेक पाहिजे. हं. माझी 8 दिवस चूल पेटणार नव्हती जर मी ब्रेक घेतला असता तर. मला पहिला माझ्या चुलीचा विचार होता ना. माझ्या घरामध्ये राशन आलं नसतं. जर मला ठेच लागल्यानंतर मी म्हटलं असतं की नाही मला दुखतंय, मला जाता येत नाही, मला 8 दिवस ब्रेक पाहिजे, तर मी उपाशी राहिले असते. जेव्हा अशी परिस्थिती माणसावरती असते तेव्हा तो माणूस पडो की झडो की त्याला लागो की त्याला काही हो, तो पहिला विचार करत असतो की मी उपाशी तर माझं बाळ उपाशी ना. माझ्या बाळाचं पोषण करायचंय मला, त्याला अन्न खाऊ घालायचं आहे. कसं खाऊ घालणार होते मी? शिवाय परतीचे दोर कापले होते मी. मुंबईत जेव्हा आले तेव्हा परतीचे दोर कापले होते. माझ्याकडे परतीचा मार्ग सुद्धा नव्हता. मग आता जे काय आहे ते हेच आहे. ह्याच्यातनंच पुढे जायचं आहे. अशी जेव्हा परिस्थिती माझ्यावर आली तेव्हा माझ्याकडे दुसरा पर्याय शिल्लक नव्हता ना. आत्ता माझ्याकडे पर्याय शिल्लक आहे. आत्ता मला म्हणशील की हा तुला लागलाय 8 दिवस आराम कर. मी म्हणेन जाऊ दे 15 दिवस आराम करते, काय फरक पडतोय. आत्ता परिस्थिती तशी नाही. नाही. सो समय का चक्र असं त्यावेळेला आपल्यावर समय होता तसा. तेव्हा कोणीच नव्हतं आपल्याला चारा देणार. आपल्याला आपल्या चाऱ्यासाठी धावायचं होतं. तेव्हा धावले. अखंड चालू आहे प्रवास. माझ्याशी बोलताना तुला काय थोडंसं काय म्हणतो त्याला असं खूप इमोशनल किंवा असं ट्रॅजेडिक वगैरे वाटतं का? ना, ना. मी अशी ऐकतेय आणि मला आता सुचतायत प्रश्न. म्हणजे मी आता मला तुला असं विचारावसं वाटतंय, की अमरावती
आणि मुंबई ही 2 शहरं. एका शहराने तुला संघर्ष दाखवला, लाईफचा एक असा काळ दाखवला, की तुला असं वाटतं, की कदाचित मी तिथे बघू नये परत माझं मागचं आयुष्य. पण त्याच शहराने तुला पुढे जाण्याची कदाचित मी एक वेगळी कदाचित तू पण ते पाहिलं असशील, की त्याच शहराने तुला हळू नकळत-नकळत का होईना काही संधी दिल्या, ज्याच्यातनं तू पुढे-पुढे आलीस आणि मुंबईत आलीस. आणि मुंबईत तू स्वतःला आणखीन किंवा नाही, मुंबईनं तुला शहराला सामावून घेतलं. माझ्या शहरावर माझं अतीव प्रेम आहे. हं, अमरावती ह्या शहरावर, वऱ्हाडावर माझं अतीव प्रेम आहे. हं, मला मागे वळून वऱ्हाडाकडे बघावंसं वाटत नाही असं नाही म्हणाले मी. हं. माझ्या तुझ्या व्यक्तिगत तुझ्या ह्याच्यात. हं, आयुष्यामध्ये मला हं, मागे वळून बघायची इच्छा होत नाही. हं, कारण जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा मला असं वाटतं, की मी खूप, खूप कठीण काळातनं मी इथपर्यंत आले. हं. मग जेव्हा मला असं वाटतं, की आता माझे आनंदाचे दिवस आहेत. दिवस. आता हं, मला हॅपी राहायचंय. आता मी खुश आहे.